गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर नगर परिषदेच्या सभागृहात नुकतेच जिल्हा भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख यांनी पंढरपूर कॉरिडॉर व इतर विकास कामांचा समावेश असलेला आराखडा नगर परिषदेच्या सभागृहात सादर केला। यामध्ये पुढील 50 वर्षाचा विचार करून व भाविकांची वाढती संख्या लक्षात घेत आराखडा तयार करण्यात आला असल्याचे सांगत यामध्ये केवळ मंदिर परिसरातील कॉरिडॉरचा समावेश नसून इतरही अनेक महत्त्वपूर्ण कामे समाविष्ट असल्याने शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे। चंद्रभागेवर 2 पूल, प्रदक्षिणा मार्ग, शहरात विविध ठिकाणी वाहनतळ, व्यापारी संकुल यांची उभारणी केली जाणार आहे। तर पंढरपुरात यात्रा कालावधीत तसेच इतरही वेळी चंद्रभागा नदीच्या घाट परिसरात होणारी भाविकांच्या वाहनांची मोठी गर्दी लक्षात घेत भव्य वाहनतळ व व्यापारी गाळे बांधले जाणार आहेत। यात संत ज्ञानेश्वर समाधी मंदिरालगतच्या परिसरात असलेल्या शाळा क्रमांक 8 हनुमान मैदानात भव्य वाहनतळ व व्यापारी संकुल उभारले जाणार आहे। सहकार चौक, लिमये वाडा येथील जागेत सुमारे 18 कोटी खर्च करून जवळपास 450 दुचाकी व 4 चाकी वाहनांसाठी वाहनतळ तसेच 245 दुकान गाळे बांधले जाणार आहेत। तर हनुमान मैदानात 22 कोटी रुपये खर्च करून 104 दुकान गाळे तसेच जवळपास 600 दुचाकी व 4 चाकी वाहनांसाठी वाहनतळ उभारण्यात येणार आहे। विशेष बाब म्हणून हनुमान मैदानात उभारण्यात येणाऱ्या वाहनतळ व व्यापारी संकुलामुळे व्यापारी दृष्ट्या दुर्लक्षित राहिलेला या परिसराचा कायापालट होणार आहे।